जय शिवराय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. रामकृष्ण हरी. झाला का दादाचा, ताईचा, वहिनीचा स्वयंपाक? का हॉटेलवर जायचंय जेवायला? ज्याचा गॅस संपला असेल त्याची मजा आहे हॉटेलवर जाऊन खायची. दादा म्हणत असेल काय ताई बोलती, हॉटेलवर जाणं सोपं आहे का? सोपं तर नाहीये दादा, वेळ आल्यावर ते पण करावं लागल. वेळ आल्यावर गावाकडे पण जावं लागल. मातीच्या चुली आपल्याला बनवावं लागते ना हाताने, कारण की चुली तर राहिल्या नाहीये आता. सलापाचे वगैरे घर झालेत तर चुली म्हणजे जास्त प्रमाणात राहिल्या नाही. आहे काही घरी विटाच्या त्याच्या, पण अगोदर आपल्याला मातीच्या चुली करून घ्यावं लागन, त्याच्यावर स्वयंपाक करावा लागन. ही पण वेळ येईल एखाद्या वेळेस. पूर्ण तयारीत राहा. आणि जवळ धकनतोर हॉटेलमध्ये का मेस लावून द्या, वाटलंच घरपोच डबा काहीतरी करावंच लागणार आहे. आणि आता या गॅसचा प्रॉब्लेम कधी संपवतो या आपल्यालाही माहित नाही. आता ते समजूत काढू लागले आपली. भरपूर साठा आहे आपल्याकडं, तुम्ही घाबरून जाऊ नका, असं नका तसं नका, आपली समजूत काढता येते. पण समजा खरंच एवढा साठा जर असता तर मग या अटी एवढ्या ठेवल्या असत्या का? 30 दिवसात भेटन, 25 दिवसात भेटन असं म्हटले नसते ना. प्रत्येक वेळेस म्हणले असते जसं आहे तसं तुमचं वितरण तुम्ही बुक करा, तुमचं 2 दिवसात गॅस येईन, 3 दिवसात गॅस येईन. मग एजन्सीवर गर्दी असती का? लोकांना कळून चुकेल ना बुवा. आता हे खरं नाही राहिलं, कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक एजन्सीवर आता या संभाजीनगरला किती एजन्सी आहे HP गॅसच्या, प्रत्येक ठिकाणी 100 ते 200 लोक आहे रांगामध्ये. आणि तरी अर्ध्यामध्ये नंबर आल्यावर गॅस संपून चालला, ते लोक तसेच जातात. दुसऱ्या दिवशी परत आशाना नंबर लावतात का आज तरी गॅस भेटेल म्हणून. अशी परिस्थिती तयार झालेली दादांनो. हे कधी आपल्या या गॅसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ते देवाला माहिती. आता युद्ध तर काही थांबायचं नाव घ्याय ना, पण ह्या गोष्टीवर त्यांनी काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे, कारण की गॅस शिवाय आपलं काहीच नाही. कारण की मुलांना वेळेवर शाळेत पाठवायचं, 10वीचे पेपर आहे. कारण की सकाळी उठला म्हणजे गॅस पाहिजे, त्याच्यावर आपण चहापासून सुरुवात करतो. पण आता ते गॅसच नसल्यावर काय करणार आहे? आता ज्याच्याकडे पैसे नाही, हातावरचे लोक आहेत ते खरंच हॉटेलवर जाऊ शकतात का? तुम्ही सांगा. खरंच एक गॅसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे, तेवढंच मला वाटतं. नाहीतर मग फोन चालू आहे आईचा, गॅस जळू द्या. आता गॅसची किंमत खरंच कळते माणसाला. असलं तर उदामादा, नसलं तर गुपचूप बसा, अशी गंमत आहे. कितीक बाऱ्या तुमच्या दाजीनं गॅस बंद केलेला आहे माझ्यावाला म्हणे. ते फोन ठेवती की एकदा गॅस बघ किती वेळचं चालू आहे काय म्हणून. आताच आहे. हा कशाला खोटं बोलती, झालं अर्ध्या तासापासून तुझ्या आईचा फोन चालू आहे, तर तसा गॅस चालू आहे म्हणे, तुला लक्षात आहे की नाही? आता मी काय करते, तीनदा मला भास होतो गॅस चालू काय, गॅस चालू काय. गॅस बंद करून मग मी म्हटलं बोलाव दादाला आणि वहिनीला. तेच ना, आता किंमत कळतीये माणसाला. चला मग बाकी उन्हाळा कसा चालू आहे तुमच्याकडे? कसा लागलाय उन्हाळा? हा, उन्हाचे पण चटके बसताय की नाही? कोणीच आपल्याला सोडाय ना. काय म्हणतात, गॅसचे तर चटके बसतातच आहे, वरून उन्हाचे चटके बसताय. त्याच्यामध्ये पण लहान लेकरं बिमार पडताय ऊन वगैरे लागलं तर. कारण मी शाळेत जाते तर कितीक पोरं समजा मळमळ उलट्या होत आहे, ऊन लागतं ना त्यांना, गरमी सहन होत नाही. आता कसं पहिला उन्हाळा म्हणजे 8-15 दिवस तर गांजणारच आहे, कोणाला होत नाही, लहान मोठ्याला हा उन्हाळा गांजणारच आहे. कारण ह्या वर्षी उन्हाचं तापमान जास्त राहणार आहे सांगितलेलं आहे हवामान खात्याने. कारण की बातम्यामध्ये माहीत झालं, कारण कळतं ना आपल्याला उन्हाचा चटका, उन्हाचा पारा खूप आहे म्हणून या वर्षी. आपल्याला तर आता देवाने एक शिक्षाच दिलेली समजा या वर्षी, चौकून आपल्याला चटके बसताय. आपल्याला काही सहन होत नाही. पावसाळा सहन व्हायला, हिवाळा सहन व्हायला, उन्हाळा सहन नाही. व्हायला. पावसाळा आणि हिवाळा खरंच बेस्ट आहे, नको उन्हाळा हा. कारण पावसाळा लागला की छत्र्या घेऊन पळते, हा, हिवाळा लागला तर स्वेटर घेऊन हिवाळा लागला का स्वेटर घेऊन पळते, आणि उन्हाळा लागला तर तिकडून बॉम्ब जाते. असं आहे. माणसाला कोणता सहन होत नाही. कोणताच सण होत नाही. खरंच ते पक्षी बाबा ते म्हणतात का आम्हाला हे नाही पाहिजे ते नाही पाहिजे, त्याला काही घे नाही का? गॅस संपला का, कच्चं तेल महाग झालं का, शेंगदाणे महाग झाले, बिचारे मनसोक्त आवाळात झेप घेतात. या त्या झाडावर बसतात,
या फांदीस त्या फांदीवर बसतात, हे फळ खात्या ते फळ खाता, त्यांना आहे का कोणी मालक, त्यांना आहे का कोणी सरकार, त्यांना आहे का कोणी हे मालक? खरं सांगा तुम्ही. नाही ना? खरं त्याची जिंदगी खूप चांगली, मला तर लयच आवडतं. आझाद एक पंछीचीच जिंदगी चांगली. आणि आपण त्याला जगू द्या ना. आपल्यामुळं त्याला त्रास आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्रास आहे का? तुम्ही सांगा. त्यांची किलबिल जर ऐकली आपण, एखाद्या समजा झाडं झुडपं असले, आपण गावाकडे गेल्यावरच आपल्याला पक्षी दिसताय, चिमणे, कावळे, पोपट असे पक्षी दिसतंय. इथं दिसतंय का आपल्याला? सिटीमध्ये नाही दिसत. तुरळत एक अर्ध एखाद्या झाडावर, आणि त्यांचा आवाज ऐकून आपलं खरंच मन प्रसन्न होतं. पण आपणच त्या पक्ष्यांचे दुश्मन झाले, कारण की या मोबाईलमुळे जास्त त्यांचं नुकसान होतंय म्हणत्या, या इंटरनेटमुळं. त्याच्यामुळे जास्त तर पक्षी दिसत नाही. पक्षी आहे फक्त डोंगरानी, जास्त झाडं झुडपं आहे त्या ठिकाणी पक्षी जास्त. असे आपल्याला पक्षी दिसेना, ना बगळे दिसेना, काहीच दिसेना. दिसते फक्त माणसं, फक्त माणसं दिसताय. जाऊ द्या, हाय त्या जिंदगीमध्ये खुश राहायला शिकू. सुख आलं तर सुखाचा आनंद घेऊ, दुःख आलं तर दुःखात सामील होऊ. काय करणार आहे? आपल्याला तर आता चौकून सगळ्या गोष्टीची सवय लावून घ्यावं लागणार आहे, कारण की प्रत्येक माणूस हा गर्वातच वाढतोय, त्याच्या पुरताच विचार करतोय. आपण पण आपला विचार करायचा, शेजारी पाजाराचा विचार करायचा, कारण की आपली संस्कृती तशी नाही, आपले संस्कार तसे नाही. आपल्या ताटातला घास दुसऱ्याला द्यायला शिका. एवढंच मला सांगायचंय. तुमच्या दाजीनं कॅडबेरी आणली, स्वतः खाल्ली, मला दिली नाही. असे गर्विष्ठ लोक आहे. नाही, माझं कसं आहे माहिती का? आपला घास दुसऱ्याला नाही द्यायचं, दुसऱ्याच्या ताटातला घास आपल्या ताटात कसं येईल हे पाहायचं. पा कबर लेखनी असे तुमचे दाजी. काय फसवलं तुम्ही? माझ्या भावांनी खरंच फसवलं मला. काय दाजी बघितली? आपलं पोट भरलं पाहिजे भाऊ, बाकीचं जाऊ तिकडे. जाऊ दे बाबा, मला पोळ्या करायच्या आहे, भाजी केली मी फक्त. कोणी नाही कोणाचं, कोण नाही कोणचं. काय म्हणतात, कसं झालं लोणचं? असंच आहे ना. जाऊ द्या, चला, हसी मजाक चालूच राहते. खरंच काहीतरी सोल्युशन निघन याच्यावर, होईल आपल्या गॅसचं पण हे. चला, टाटा, बाय बाय, रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. जय शिवराय.